मी गाणं बघितलं असेल तर गाण्यामध्ये डान्स हा जो प्रकार आहे तर लोकांनी माझे खूप बघितलेत. मी अनेक गाण्यांमध्ये मला नाचताना बघितलंय. पण जेवढं ते तुम्हाला दिसतं त्याच्यापेक्षा म्हणजे एक वेळ मला अभिनय सोपा वाटतो गाण्यापेक्षा. त्यामुळे जर कधीही कुठलाही दिग्दर्शक मला म्हणाले की हे गाणे ह्यात तुला नाचायचं आहे तर माझे हातपाय थंड पडतात आणि मला प्रचंड भीती वाटते. का पण पहिल्यापासूनच भीती म्हणजे एक ते काय असतं की मी ते बरोबर करीन ना, माझ्याकडून ते होईल ना. आणि टिपिकली ह्या टाईपचं गाणं जिथे मागे अख्खा मॉप नाचत असतो आणि यार हे सगळे नाचतायत, हे बरोबर नाचतात, आपण चुकणार नाही ना, ते असं सुरू होईपर्यंत ह्या खूप गोष्टी मनातच आहे. एकदा सुरू झालं की मग तर मी ना सकाळपासून असा शांत बसलो होतो आणि आम्ही सिद्ध्या वगैरे सगळे मला चिडवत होते की हे तुला काय झालं. म्हटलं नाही रे मला ना धडधडतं. म्हटलं ते गाणं म्हटलं ना मला नाही होत यार. म्हटलं आणि तुम्ही खूप सिनेमे केले, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही अनेक गाणी केली, मी केलेत पण तुमच्या एवढं नाही केलं रे, तेवढा एक्सपिरियन्स नाही मला. आणि जेव्हा ते सुरू झालं गाणं ॲक्च्युअल शूट आलं तर पहिला शॉट माझाच लागला होता. मला असं आलं याच साला म्हणजे जरा चार लोकांचं बघून जरा कॉन्फिडन्स येतो ना आपल्याला. तर म्हटलं ओपनिंगलाच आपल्याला पाठवलंय सरांनी. अप्रतिम शॉट झाला. आणि आफ्टर दॅट गंमत अशी झाली की जिथे जिथे मला इन्सर्ट करायचं पण नव्हतं तिथे हेमंतनी मला टाकत गेला. म्हणजे तुम्ही जर पाहाल गाण्यामध्ये तर खूप ठिकाणी ज्या लाईन्समध्ये मी नव्हतो, म्हणजे हरीश नाही आहे, ही लाईन वेगळ्याची आहे, पण असं करत करत आमच्या कोरिओग्राफर नाही इधर भी हरीश को यूज करते ना, नाही इधर भी हरीश को डालते ना, असं करत करत त्या दाजींचं ते गाण्यामधलं इम्पॉर्टन्स खूप वाढत गेला. म्हणजे तुझ्या स्टेप्स त्यांना इतक्या आवडल्या डेफिनेटली. आणि नंतर असं झालं की हे सगळे मला आजही चिडवतात की आमच्यातला मेन डान्सर, आणि ते असंच आजही मला चिडवतं मेन डान्सरला घेऊन आहे, मेन डान्सर आल्याशिवाय काय होणार नाही. तर ती अशी एक मजा आणि आता ती भीती गेली डान्सची. डेफिनेटली. आणि पण ते मला काय असं ना परफॉर्मन्सचं जरा ते होतं मला जसं प्रयोगात कितवाही प्रयोग असू दे नाटकाचा, पण ते विंगेत उभा असताना धडधड ही होतेच आपली, ते तसं मला डान्सर आहे. आता बघूया पण टचवूड